सगळ्यांना सर्दी झाली आहे म्हणून बघा। हमको मारो, हमको जिंदा मत छोड़ो। आज मस्तपैकी आम्ही चाललो आहोत आईकडे आणि बघा विरू आत्ताच उठला आणि विरूचं धडपड चालू आहे लाइटिंग लावण्यासाठी, कारण की त्याला ना लाइटिंग लावायची। आणि बघा बघा काय सांगावं ह्याला, लाइटिंगचं एवढं वेळ लागलंय आणि तर पिन लावलेली होती आणि तसं नाही करायचं, छोटे बेबी नाही लावत। त्याला किती सांगितलं तरी तो काय ऐकत नाहीये। चल आपण जायचं ना आईकडे, तो आता उठला, आता त्याला मी तसंच घेऊन जाणार आहे, तिकडे जाऊन त्याचं सगळं आवरणार आहे। चला आईकडे आमच्या छान असं आज गणेश पूजा आहे, तर म्हटलं पटकन जाऊया तिकडेच आणि मस्तपैकी दर्शन वगैरे गणपती बाप्पाचं घेऊया। चला जायचं का? तर मस्तपैकी चला आम्ही चाललो आहोत आईकडे, है ना विरू? जायचं का आईकडे? चला तर भेटूया आईच्या घरी गेल्यावरती, बाय बाय। तर आम्ही आलो आईकडे आणि इकडे आम्हाला यायला थोडा लेट झाला, तर देवबाप्पा जे आहेत ते गेले होते आणि बघू शकता गणेश पूजा वगैरे झाली होती। तर म्हटलं चला फुलं वगैरे वाहून आपण छान असं मस्तपैकी नमस्कार करूयात। तर विरू सुद्धा बसला होता माझ्या बाजूला आणि मी फुलं वगैरे घरून घेऊन आली होती येताना। म्हटलं छान असं फुलं वगैरे सगळे देवांवरती व्हावी आणि मस्तपैकी नमस्कार करावा आणि थोडा वेळ बसावं। आणि आज जे आहे ते आम्ही तेच थांबणार होतो, विरूला सुद्धा गणपतीचं जागरण करायचं होतं, म्हणून म्हटलं चला आजचा दिवस जे आहे ते आईकडेच थांबूया आणि मस्तपैकी मस्ती मज्जा करूया। तर विरू बघा, विरूचं मला हे फुलं भेटले ते फुलं भेटलं म्हणून त्याची मजा चालू होती। त्याला म्हटलं इथे येऊन बस, आपण दोघं सोबत पूजा करू। तर त्याचं बघा कसं फिरणं चालू, इकडून तिकडे तिकडून इकडे चालू होतं, तो काही एका जागी अजिबात बसत नाही। आता गणेश पूजा झालेली आहे आणि इकडे आईने सगळ्यांना काळा चहा बनवलेला आहे, काढा बनवलेला आहे। हे बघा इकडे सगळ्यांना सर्दी झाली आहे म्हणून बघा। आणि आमचं विरू बघा, विरूचे फटाके म्हणून सगळं त्या अगरबत्त्या घेऊन फिरतोय विरू आमचा, फटाके फटाके। आणि हे बघा हा इकडे बाळा ठेवते अगरबत्त्या, फटाके वाजवायचे त्याला, त्याच्या फटाके वाजता। अरे बापरे अरे बापरे अरे बापरे, फटाके वाजले, पळाला बघा, इकडे फटाके लावले म्हणतो आणि असं पळून जातो। तर सगळ्यांचं चहा वगैरे पिऊन झालं आणि आम्ही लागलो जेवणाला, जेवणाची तयारी करायची होती। तर म्हटलं चला पटापट जेवण करून घेऊयात, कारण की मस्तपैकी आज मेनू जो आहे तो छान असा होता आमचा, चपाती भाजी वगैरे, छान असं मिरचीची भजी वगैरे बनवायची होती। तर म्हटलं चला पटापट करून घेऊयात। तर आशू आणि मी लागलो जेवणाला। तर सर्वप्रथम म्हटलं चला आम्ही जे आहे ते डाळीला फोडणी देते आणि आशू जे आहे ते पापड वगैरे भजी वगैरे करून घेत होती। तर आमचं असं झटपट दोन्हीकडे दोघी जणी म्हणून छान असं जेवण बनवत होतो। काही सण वगैरे असला की खूप मजा येते, सगळे एकत्र असले की जी एक वेगळीच मजा असते। काही किती कामं असले तरी आपले काही वाटत नाही आणि आपण झटपट जे आहे ते कामं करत करत मस्ती मजा आपले गप्पा चालू असतात। मम्मा मला उचलून घे आणि येऊन बसलाय बघा। हॅलो काय झालं तुला बाबू? आमची लुलुसलाय हो का बघा, हो का नाही झालं अजून पूर्ण राहिली।
लाडू बघ आमचं रुसले लाडू. तर आमची मस्तपैकी गरमागरम भजी जी आहेत ती मस्तपैकी झाली आहेत आणि इकडे डाळीला सुद्धा फोडणी देऊन झालेला आहे. भात भाजी वरण वगैरे सगळं झालं आहे. आणि आता बघा इकडे विरूला पपई खायची होती तर कट कर मम्मा म्हणून तो घेऊन आला होता. नाचण्याची मस्ती चालू होती. खाणं तर काही नाही पण नखरे खूप असतात. आणि इकडे गाणे लावले होते. त्याला म्हटलं डान्स करतो, काय करत नव्हता. म्हटलं चला आपणच थोडा करून घ्यावा. पण तो बघा कसं करतोय. पपईला पूर्ण म्हटलं आज पपईचं काहीच खरं नाहीये असं एवढं सुरी मारत होता. शेवटी मी त्याच्या हातातून घेतली काढून. म्हटलं बोट वगैरे कापेल म्हटलं त्याला. आणि त्यानंतर आम्ही केली दुपारची छान अशी आरती. तर छान अशी आरती झाली आणि आम्ही सगळेजण एकत्र जेवायला बसलो. आज छान असा मस्तपैकी आईने जेवण बनवलं होतं. चपाती भाजी भात वरण पापड लोणचं वगैरे खूप छान जेवण झालं होतं. आणि असं काही असलं घरामध्ये की सगळ्यांनी एकत्र जेवायला बसण्याची मजा वेगळीच असते. आणि इकडे विरू बघा विरूच त्याची पोयम जी आहे ती सगळ्यांना शिकवत होता. तर आता आम्ही मस्तपैकी एक छोटासा डान्स करणार आहेत. सगळेजण बघा जमलेले आहेत. बघा उका 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 नागिन डान्स. नागोबा आला बघा. त्यानंतर आम्ही छान असा छोटेसे डान्स केला. कारण की आम्ही थोडंसं एक 5 मिनिटं आधी प्रॅक्टिस केली आणि थोडंसं म्हटलं चला करूया तेवढंच काहीतरी छान वाटेल आणि आपल्यालाही वाटेल की चला मस्त काहीतरी वेगळं केलंय. आणि सध्या बघू शकता इंस्टावरती वगैरे हे गाणे सध्या इतके व्हायरल आहेत. तर म्हटलं चला आपण पण थोडासा डान्स करूयात. आम्ही 2-3 वेळा करत होतो पण कंटिन्यू आमचं जे आहे ते मध्ये कुणी ना कुणी चुकत होतं आणि सारखं रिटर्न करावं लागत होतं. आणि त्यामध्ये विरू बघा विरूचे पण खूप मस्ती चालते. त्याला सुद्धा आमच्यासोबत डान्स करायचा होता आणि मध्ये मध्ये करत होता. हे बघा या दोघांची मस्ती बघा कशी चालू आहे. मामा भांजी की मस्ती देखो. हे बघा बघा हा मामा टॉवेल घेऊन फिरतोय इकडे उड्या मारतोय. आणि हे बघा हे बघा बघा काय चालू आहे या दोघांची मस्ती काय नाही. बघा तर इकडे या दोघांची मस्ती काय करताय रे. त्यानंतर म्हटलं चला एक मस्त अजून एक व्हायरल रील होती ती सुद्धा आम्हाला सगळ्यांना करायची होती. सगळेजण एकत्र होते तर बघा छान अशी केली. त्यानंतर आम्ही रात्री खेळत होतो दम शरारत. आणि त्याच्यामध्ये ज्या टीमला पिक्चरचं नाव ओळखता आलं नाही त्यांनी एखादी ऍक्टिंग किंवा एखादा डायलॉग बोलून दाखवायचा होता. तर इथे बघा आमच्या टीमवरती आलं होतं तर आम्ही सुद्धा छान अशी ऍक्टिंग केली. खूप मजा आली सगळ्यांची. कधी ह्या टीमचं कधी त्या टीमचं असं 2 टीम होत्या आमच्या. आणि मस्तपैकी ऍक्टिंग वगैरे करत होतो. इतकी मस्ती मजा चालू होती. इतकी धमाल केली काय सांगू तुम्हाला. हे इकडे आता मूवी बघत आहेत. हे स्वस्त पिल्लू तिकडे बघ आता पिल्लू नाही बघितलं ना. चालू
पिल्लू तिकडे बघ पिल्लू. असं असतंय. तुम्हाला एवढं सांगितलं होतं. असं तर मग इकडे सुंदर सुहास तर हे गुलाबी साडी आणि लाली लाल लाल. हमको मारो, हमको जिंदा मत छोड़ो, छोड़ो सालो. हम कोई मंदिर का घंटा है जो कोई भी आके बजा जाता है. ये गरीबी कब खत्म होगी, कब खत्म होगी? हसायचं नाही. झालं एवढंच तर. मस्तपैकी व्हिडिओ सुद्धा छान असा शूट केलेला आहे आणि आजचा दिवस सुद्धा मस्त गेला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर इथेच व्लॉगला जे आहे ते एंड करत आहे. तर भेटूया अशाच नवीन व्लॉग सोबत. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.